नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जननी सुरक्षा योजना राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील चाळी, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती इत्यादी दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांची आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढवणे व माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे असे आहे. दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता, दारिद्र्य रेषेखाली नसलेल्या सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्ष असावे. सदर योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यापर्यंत देय राहील. योजनेअंतर्गत लाभार्थीस दिला जाणारा लाभ: प्रसूती घरी झाली तर 500 रुपये एवढा लाभ लाभार्थीच्या देय राहतो. शहरी भागातील रहिवासी लाभार्थी संस्थेस प्रसूती झाल्यानंतर 600 रुपये प्रसूतीनंतर 7 दिवसाचे आत देण्यात येतात. ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थी संस्थेत प्रसूती झाल्यानंतर 700 रुपये प्रसूतीनंतर 7 दिवसाचे आत देण्यात येतात. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर लाभार्थीस 1500 रुपयाचा लाभ देण्यात येतो. वरील लाभ हा धनादेशाद्वारे देण्यात येतो. उपकेंद्र स्तरावर जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य सेविकाच्या नावे सब अकाउंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच सदर अकाउंटमधून लाभार्थींचा लाभ देण्याच्या धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्य सेविका यांना देण्यात आलेले आहे. केंद्रे: सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालय या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा कार्यकर्तीने लाभार्थीस आरोग्य संस्थेचे प्रसूतीसाठी प्रवृत्त केलेल्या आदिवासी व बिगर आदिवासी कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्तीस अनुक्रमे 600 रुपये व 200 रुपये देय आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची माहिती आहे ही. अशाच नवीन योजनेसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.